Bye.
हरि 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 जय जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम Kumaar
पुरे
या
सुखनिवासी सद्गुरू सावळाराम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य वासुदेवजी महाराज यांना साष्टांग दंडवत. तसंच माझ्यासमोर उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, आलेले सर्व वारकरी, चोपदार दादा, विणेकरी दादा, मृदुंगमणी दादा, आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावने वंदन करतो आणि या कीर्तन रूपी सेवेला आरंभ करतो. विठ्ठल याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देहू गावचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणातील काल्याच्या प्रकरणातील जवळजवळ सर्वांच्याच परिचयातील असलेला हा अभंग. या अभंगात महाराज भगवंताचं आणि आपल्या भक्तांचं, म्हणजेच भगवंताचे जे भक्त आहेत, जे गोपाळ आहेत, त्यांच्यामधील असलेल्या संवादाचं वर्णन करतात. भगवंत आपल्या भक्तांना, गोपाळांना सांगतात, तुम्हाला यायचं मागे या, तुम्हाला पोट भरेपर्यंत मी प्राप्ती करून देतो, तुम्हाला पूर्ण तृप्ती होईपर्यंत तुम्हाला मी प्राप्त करून देतो, पण तुम्हाला माझ्या मागे मागे, नुसतंच मागे नाही, काही अटी शर्ती नियम आहेत, ते नियमाचं पालनही करावं लागेल. तुम्हाला सावकाश हळूहळू चालावं लागेल. कुठल्याही प्रकारची धावपळ न करता, कुठल्याही प्रकारची वायफळ बडबड न करता तुम्हाला जे नियम आहेत ते नियम पाळावे लागतील. जे का तुमच्या बरोबर जे घाटे आहेत ते पाडावे लागतील, विकार जे आहेत ते नाहीसे करावे लागतील. असा हा अभंगाचा शब्दशः अर्थ आपल्याला दिसून येतो. अभंगात प्रवेश करण्याअगोदर आजच्या निमित्ताचं वर्णन करणं वक्त्याचं आधी कर्तव्य आहे. त्या न्यायाने आजची ही जी सेवा आहे, सालाबाद प्रमाणे होत असलेली ही श्री धर्माश्वर मंदिर येथे संपन्न होत असलेली ही शिवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने संपन्न होत असलेली ही सेवा गेली 18 वर्ष संपन्न होत आहे. आजचे वर्ष 59 वर्ष. परमपूजनीय प्रमाणे साखरे देवाच्या आळंदी, तसंच या ठिकाणी जे नियमित काही कोट्यावर मोजण्याची काही मंडळी आहेत शास्त्रामध्ये, त्यांचा आपण आदर्श घ्यावा अशी या ठिकाणी ज्याची सेवा होत होती त्यात आपल्याकडे नाही. स्वानंद सुखवासी पुरुषोत्तम महाराज पाटील घाटारोहा, तसंच या मंदिराचे चालक किंवा या मंदिराचे जे हरिपाठ मंडळ होतं त्याचे चालक वैष्णववासी गवस बाबा, तसंच कैलासवासी शिवाजी जनार्दन ठाकरे, कैलासवासी अशोक शिवाजी ठाकरे, या सर्व ठाकरे परिवारातून जे गेलेले आहेत किंवा पंचक्रोशीचे आत गेलेले, आपल्यातून गेलेले वारकरी, समाजातील काही ज्ञानोदय वयोवृद्ध जे आपल्यातून गेले आहेत, त्यांना पूर्ण समाजाच्या वतीने धर्मशाळा मंदिर व मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज या ठिकाणी आपण पाहिलं सर्व सोयीस्कर व्यवस्थित जे लागतं तसं हे खरोखर सुरेश काकांना जेवढी घेण्यात आली तेवढी कमी आहे. काही ठिकाणी 50 वर्ष झाले, पण नेमकी माईक कसा असायला हवा आणि स्पीकर कसा हवा, ज्याला खरोखर मनापासून पारमार्थिक शांततेची आवड असते ते बरोबर तर नियोजन करतो. 50 वर्ष स्पीकर कसा हवा, माईक कसा हवा, म्हणजे फक्त काही ठिकाणी दाखवण्यापुरता आणि काही ठिकाणी मनापासून. त्यांची मी स्तुती करतो असं अजिबात नाही, हे बोलणं मला माझं कर्तव्य आहे. विठ्ठल असो. प्रस्तावनामध्ये अधिक वेळ न घालवता मी माझ्या प्रतिपाद्य विषयाकडे वळतो, कारण की आपल्याला मर्यादित वेळेत सर्व चिंतनही करायचंय आणि कालाही करायचंय, नाही का? आपल्याला 2 वाजवायचे नाही. विठ्ठल 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 याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी. आपल्या समोर उपदेश करण्याचं किंवा ज्ञान देण्याचा माझा अजिबात अधिकार नाही. ही माझ्याकडची, ही मला वाटतं या ठिकाणी काल्याच्या निमित्तानं असलेली ही प्रथम सेवा.
आणि शक्यतो मी ज्या ठिकाणी प्रथम सेवा एकतर कंठी धरीला किंवा हाच अभंग निवडण्याचा प्रयत्न करतो. सुरुवात यातनच व्हावी नाही का, या अभंगातनं सुरुवात व्हावी का आमचीही सुरुवात या अभंगात, म्हणून ज्या ज्या ठिकाणी प्रथम आहे त्या त्या ठिकाणी याच अभंगात मी प्रयत्न करतो. फक्त चिंतन जेवढं शक्य होईल तेवढं वेगळं प्रयत्न करतो की वेगळं व्हावं. असो, या ठिकाणी भगवंत आपल्या भक्तांना उपदेश करतात. काही ठिकाणी जर आपण पाहिलं हा उपदेश असतो, काही ठिकाणी हा संवाद असतो. भगवंत आणि गोपाळांमधले असलेला हा संवाद आहे. गुरु शिष्यामध्ये असला तो उपदेश असतो. गुरु शिष्याला करतात ते उपदेश नाही का. वाद विवाद संवाद विसंवाद असे वेगवेगळे प्रकार आपल्याला संत साहित्यात दिसून येतात. वाद या शब्दाची व्याख्या अजून वेगळी आहे. वाद हा शब्द आपल्याला जो माहिती आहे तेही नाही, यथार्थ ज्या शब्दाने बोध होतो, ज्या शब्दाचा यथार्थ ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला त्या ठिकाणी वाद शब्दाचा उपयोग केला जातो. पण आपल्याकडे तो वाद शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तो का म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी. तू का म्हणे भेदा भेदा गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी. तू का म्हणे भेदा भेद गेला वाद. असो, सांगायचं मला इथेच आहे, एवढंच आहे. वाद वेगळा, विसंवाद वेगळा, संवाद वेगळा, विवाद वेगळा, असे वेगवेगळे व्यापक त्यामध्ये शब्द आहेत. पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे. असो, भगवंतांनी जो गोपाळ जो केला तो वाद किंवा संवाद. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. संवाद. विठ्ठल भगवंत सांगतात जे करू ते तुमच्या सुखा समाधाना करता करू नाही का. असो, माणसाने जे भगवंत सांगतात, संत सांगतात त्याचं आपण मनन केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे नाही, श्रवण केलं पाहिजे. त्यांनी मनन होतं नाही का. ऐकतो आपण सर्वांचंच पण त्याचं मनन नाही होत. विठ्ठल विठ्ठल आता इथे सर्व ज्ञानवृद्ध वयोवृद्ध बाबांच्या काळापासून त्यांनी संप्रदायामध्ये वेळ घालवला, आपलं आयुष्य घालवलं, अशी सर्व आदरणीय वंदनीय सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. आता अशांसमोर मला सेवा करणं म्हणजे मोठी दडकी भरते खरं तर नाही का. विठ्ठल 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 जीवाने कोणाच्या मागे जावं हे निर्णय घेणं फार महत्वाचं. संगत कोणाची धरावी हे निर्णय घेणं हे फार महत्वाचं. मनमना भव मद भक्त मध्याजी मा नमस्करू, दोनदा तो श्लोक आलाय मामा गीतेमध्ये, दोनदा त्याचं वर्णन आलंय. एकाच श्लोकाचं दोनदा वर्णन मी फार कमी वेळा पाहतो. म्हणजेच तुम्ही त्या श्लोकाचा अर्थ तुम्हाला जे करायचं असेल ते सर्व मला समर्पित होऊन करा. कम्प्लिटली सरेंडर ज्याला म्हणतो, संपूर्ण समर्पित होऊन तिथे कुठल्याही प्रकारचं अडथळा किंवा मनात शंका न ठेवता तुम्ही मला समर्पित व्हा. माझ्या मागे मागे यायचं असेल तर जबरदस्ती नाही. विठ्ठल त्या ठिकाणी महाभारताचा जर आपण विचार केला, पांडव फार हुशार, पांडव फार हुशार. कोणाच्या मागे गेले? भगवंताच्या मागे गेले नाही का. आणि तेच भीष्म पितामह, कृपाचार्य, द्रोणाचार्य हे सर्व आदरणीय आणि वंदनीय स्थान असणारे हे व्यक्तिमत्व, पण ते कोणाच्या मागे गेले? कौरवांच्या मागे गेले. त्याचा परिणाम त्यांना त्यांची कीर्ती अपकीर्ती झाली. पण तेच जर पांडव भगवंताच्या मागे गेले पण त्यांची कीर्ती आज अवलोकित झाली. विठ्ठल मी नेहमी
संत राधाबाईंचा जर आपण विचार केला, त्या सतत नेहमी भगवंता श्रीकृष्णांचंच भजन करायचे, त्यांचीच भक्ती करायचे. त्याचा परिणाम असा झाला, जिथे जिथे भगवान श्रीकृष्णाची मूर्ती त्या त्या ठिकाणी त्या राधाबाईंचं मूर्ती आहे. जर त्यांच्या भगवंताच्या जर ते मागे गेले नसते तर त्यांची मूर्ती तिथे काय स्थापन झाली नसते. किंबहुना लक्ष्मणाचाही जर आपण विचार केला, रामायणाचा जर विचार केला, ते आपला प्रभू रामचंद्र मोठ्या बंधूंबरोबर त्यांच्या मागे मागे गेले. कोणाच्या बरोबर? रामाबरोबर ते त्यांच्या मागे मागे गेले. म्हणून जिथे जिथे राम आहेत तिथे तिथे लक्ष्मण आहेत. म्हणून जीवाने कोणाच्या मागे जावं याला फार महत्व दिलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण सर्व परमपूज्यने सावळाराम बाबांच्या मागे गेलो, वासुदेव बाबांच्या मागे गेलो. आणि ते म्हणजे सावळाराम बाबांनी आपल्या गुरु जे आहेत, पूजनीय आहेत, त्यांनी जो मार्ग सांगितला, पूजनीय वामन बाबांनी जो मार्ग सांगितला, त्याच मार्गावर ते चालत राहिले. आणि हा आपल्याला संप्रदाय लाभला. नाहीतर या ठिकाणी आपल्याला हा काय संप्रदाय लाभला नसता. करुणी चिंतन करवावे अनेका, तो या लोका झाला नाव जगी. ज्या आपल्या गुरूंनी मार्ग सांगितल्या त्याच मार्गावर ते चालत राहिले आणि आपणही त्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आज प्रत्येक गावोगावी शिवरात्री उत्सव, जिथे पहा तिथे उत्सव चालू आहे. पहिला एवढे उत्सव मामा नसतील नाही का? आज त्यांची हा मला म्हणतात ते मोगरा फुलला फुलला नाही का, येवलेसे रोप लावी येले द्वारी नाही का, त्याचा वेलू गेला गगनावरी. फार कमी ठिकाणी हे उत्सव संपन्न होत असते. पण आज अशी वेळ आहे की गावोगावी सर्व उत्सव सप्ताह चालू आहेत, भगवंताचं भजन चालू आहे. फक्त आणि फक्त पूज्य सावळाबाबांनी जे आपल्याला समाजाला संप्रदाय काय आहे त्याचा परिचय करून दिला. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती, रिगाला भक्तीपंथी जगा देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ते आपल्या गुरूंच्या मागे गेले म्हणून त्यांचा उद्धार झाला. आपणही त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करायचा. जर आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्यांनी जो मार्ग सांगितलाय तो मार्ग आपण आत्मसात केला पाहिजे. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत, ते तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काय. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत, ते तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काय. मार्ग दावून गेली आधी दयानिधी संत ते नाही का. जो मार्ग आपल्या संतांनी दाखवला त्याच मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंद. जो संतांनी मार्ग दाखवलाय, वेदांनी शास्त्राने मार्ग दाखवलाय, त्याच मार्गावर आपण चालायचं आहे. आणि हा वारकरी संप्रदाय जो आहे, जे मार्ग वेदांनी सांगितले, शास्त्रांनी सांगितले, त्याच मार्गावर चालतात. म्हणून आज आपल्या वारकरी संप्रदायाला श्रेष्ठत्व प्राप्त झालंय नाही का. जो मार्ग आपल्या गुरूंनी दाखवलाय त्याच मार्गावर आपण चालत राहायचंय. विठ्ठल मग कुठला मार्ग सांगितला संतांनी, हाही प्रश्न निर्माण होतो. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हणून जागोजागी आज कीर्तन चालू आहेत नाही का. एकमेव साधन भगवत प्राप्तीचं एकमेव मार्ग म्हणजेच कीर्तन. आता कोणी म्हणत तुम्ही कीर्तन तुम्हीच करताय. कीर्तन म्हणजेच भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल मुखी राम नाम छंद, एका जनार्दनी परमानंद. ज्या या जीवाला आनंद प्राप्त करण्याचं एकमेव साधन म्हणजे भगवंताचं नाम.
काल शिवरात्री होऊन गेली. भगवान महादेव हे आपल्या संप्रदायाचे आद्य गुरु आहेत. गुरु होऊनी शंकर ज्ञान उपदेशी सत्पर. शंकर महादेव हे ज्ञानाचे भगवंत आहेत, ज्ञानाचे देव आहेत. आणि विष्णू हे प्रेमाचे देव आहेत. ज्ञानाचे अधिष्ठान महादेव एकची जाण. म्हणजे शंकर महादेव हे ज्ञानाचे अधिष्ठान आहेत. जर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला भगवान महादेवांची उपासना करावी लागेल. विठ्ठल नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय. कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी. मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी. त्याचे चरण वंदू मंदिरे, त्याचे चरण वंदिरे, त्याचे चरण बंदिरे. त्याचे चरण राजा वंदुरे. हो शिवनाम शीतळामुखी, शिवनाम शीतळामुखी, शिवनाम शीतळामुखी, सेविका कापडिया रे. शिवनाम सेविका कापडिया रे, शिवनाम मुखी सेविका कापडिया रे. दड 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 दुडू 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 दड 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 दुडू दुडू. हा हा दड 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 दुडू 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 दड 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 दुडू दुडू. हा हा फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. हा बळ सुटला कळी काळा बापुडिया रे. फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. हे शिवनाम शीतळामुखी, शिवनाम शीतळामुखी, शिवनाम शीतळामुखी, सेविका कापडिया रे. शिवनाम शीतळामुखी, सेविका कापडिया रे. म्हणजे शंकर महादेव हे पहिले वारकरी आहेत. आदिनाथ ठेवणे सिद्ध परंपरा, आदिनाथ ठेवणे सिद्ध परंपरा, आदिनाथ ठेवणे सिद्ध परंपरा, आदिनाथ ठेवणे सिद्ध परंपरा. जनार्दन विवार एकनाथ, विवारा एकनाथ, जनार्दन विवार एकनाथ. एका जणाने वैष्णव शिरोमणी महादेव, वैष्णवांचे शिरोमणी कोण असतील तर ते भगवान महादेव आहेत, नाही का. देवांचे देव ते महादेव आहेत. मग भगवान महादेव जे करतात ते आपण केलं पाहिजे, जे मोठे करतात तेच आपण केलं पाहिजे. मग काय करतात? नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे नीलकंठ, निज सुखे निवाळा, नाही का. नाम जपता चंद्र मौली, नामे तरला वाल्या कोली. मग शंकर महादेव काय करतात? नामस्मरण करतात. कोणाचं नामस्मरण करतात? भगवान रामाचं नामस्मरण करतात. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव. श्री राम राम
महादेव महादेव भजन करी महादेव श्रीराम कोणाचं भजन करतात? रामाचं भजन करतात. एक देव दुसऱ्या देवाचं भजन करतात. एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराचं विठ्ठल 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 राम राम हे दोन्ही उत्तम अक्षर. राम राम हे दोन्ही उत्तम अक्षर भवानी उपदेशी शंकर. तुकोबारांच्या ह्या अभंग मोठा अभंग आहे. तर तुम्हाला क्रमांक आठवे ना. तुकोबारांनी सांगितलं शंकर महादेव आपल्या पत्नीला पार्वती मातेला सांगतात की काय भजन घ्यावं, काय नामस्मरण करावं. तर राम राम हे उत्तम अक्षर आपल्या मुखात यावं. काय यावं? राम राम उत्तम अक्षर. म्हणजे जर अक्षरामध्ये काय उत्तम असेल तर ते राम आहे. विठ्ठल धन्य धन्य ते जन जया जपे शिवाचे भजन. एका जनाने जपा शिव शिव मंत्र सोपा. संतांनी जेवढं सोपं होईल तेवढं परमार्थ सोपा दिला आपल्याला. फक्त त्यांचं आपण ऐकलं पाहिजे, त्यांच्या मागे आपण गेलो पाहिजे. काहीही करायची गरज नाही. एवढं सोपं आपल्याला संतांनी करून ठेवलंय. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. एवढं सोपं करून ठेवलंय. टाळ दिंडी हाती घेवोनी नाचा, घेवोनी नाचा. टाळ दिंडी हाती घेवोनी नाचा, घेवोनी नाचा. टाळ दिंडी हाती घेवोनी नाचा, घेवोनी नाचा. टाळ दिंडी हाती घेवोनी नाचा. सोपे वर्मा सांगितले संती, सोपे वर्मा सांगितले सोपे वर्मा सांगितले संती. टाळ दिंडी हाती घेवोनी नाचा, नाचा. टाळ दिंडी हाती घेवोनी नाचा, घेवोनी नाचा. टाळ दिंडी हाती घेवोनी नाचा, घेवोनी नाचा. टाळ दिंडी हाती घेवोनी घेवोनी नाचा. वा. सोपे वर्म आम्हा सांगितले संती. आपल्याला कुठेही जायचंय गाडीने तर आपण आता काही लोकांकडे नाही गुगल मॅप, पण आपण काय करतो सध्याची जनरेशन पहिला गुगल मॅप ओपन करतो. का ओपन करतो? जे सोपा मार्ग आहे जिथे पटकन आपण पोहोचू आपल्या ध्येयावर किंवा आपल्याला जे आवश्यक आहे त्या ध्येयावर पोहोचण्याकरता जो सोपा आणि पटकन आपण ज्या मार्गाने पोहोचू शकतो त्या मार्गानेच आपण जातो. कशाने? जो गुगल मॅप सांगतो त्या मार्गाने. कशा करता? सोपा आहे म्हणून, लवकर पोहोचू म्हणून. मग जर जीवनाच्या प्रापंचिक ठिकाणी विठ्ठल मग जर आपण या प्रपंचामध्ये आपण गुगल मॅपचा विचार करतो की आपण त्या ठिकाणी त्या स्थानावर आपल्याला कसं लवकरात लवकर पोहोचता येईल, सोपं जाता येईल, त्याचं जर आपण अवलंबन करतो तर परमार्थामध्ये आणि अध्यात्मामध्येही तसंच आपण केलं पाहिजे. जे मार्ग संतांनी सांगितलेत, आपल्या गुरूंनी सांगितलेत, त्याच मार्गावर आपण चाललो पाहिजे. पण आपण ऐकू तेव्हा ना. किती ट्रेनची बुकिंग केली, तिथे पोहोचलो मामा कुठे? प्रयागराजला. आणि कितीही गर्दी असते, गर्दी टाकले स्नान करून आलो एकदाच. खरोखर दोष गेले असतील का आपले? खरोखर विठ्ठल विठ्ठल. मी त्याच्या स्नानाच्या अजिबात विरोधात नाही. त्या आपला सनातन धर्म जे मार्ग सांगितला तो आपण आत्मसात केलाच पाहिजे.
आपला शरीरही किती आपल्याला साथ देतो त्याचाही आपण विचार केला पाहिजे. खरोखर आपल्याला असं वाटत असेल की आपल्यातले दोष हे जावे असं वाटत असेल, तो दोष पलटी कीर्तने, तुझ्या नाम संकीर्तने. कशाने दोष जाणार आहेत? या नामाने दोष जाणार आहेत. विठ्ठल 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 हरिपाठी कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. कशाने होणार आहे देह? कशाने पवित्र होणार आहे? हरिपाठाने होणार आहे. रोज म्हणतो, फक्त आपला त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, 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 पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठी कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. आपल्याला असं वाटत असेल आपला देह पवित्र व्हावा, तर रोज न चुकता आपल्या शुद्ध अंतकरणाने भगवंताचा हरिपाठ करा. कुठेही जायची गरज पडणार नाही. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगम. देव भक्तानी नाम, देव भक्तानी नाम, भक्तानी नाम, देव भक्तानी नाम. ते जे उत्तम, ते जे उत्तम, ते जे उत्तम, ते उत्तम. चरण राज वंदे, चरण राज वंदे, चरण राज वंदे, चरण राज वंदे. चलते दोषांचे डोंगर, चलते दोषांचे डोंगर, चलते दोषांचे डोंगर, चलते दोषांचे चलती दोषांचे डोंगर, चलती दोषांचे डोंगर, चलती दोषांचे डोंगर, चलती दोषांचे डोंगर. जलती दोषांचे डोंगर कशाने जळणार आहेत? जे दोषांचा डोंगर आपल्या जवळ जरी असला, ते नाहीसं काम करण्याचं कार्य जर आपल्याला सिद्ध करायचं असेल, तर फक्त आणि फक्त शुद्ध अंतःकरणामध्ये आपण भगवंताचं जिथे जिथे कथा चालू असेल, तिथे तिथे आपण शुद्ध अंतःकरणाने ते श्रवण केलं पाहिजे, नाही का? जिथे जिथे कथा नामस्मरण चालू असेल, तिथे आपण सहभाग घेतला पाहिजे. मग आपले सर्व दोष हे नाहीसे होतील. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त चित्त. विठ्ठल विठ्ठल मला सांगायचं इथं एवढंच आहे, जे संतांनी सांगितलंय त्या मागच्या मागेच आपण गेलो पाहिजे. मार्गी भूत याचे गेले साधू संत, नका जाऊ आड राणे ऐशी गरजती पुराणे. पुराण सांगतायत माझ्या खिशातलं नाही. संतांचं म्हणणं आहे तुम्ही फक्त जे पुराणांनी सांगितले त्याच्याच मागे जा, अजून कोणाच्याही मागे जाऊ नका. कोणी किती सांगितलं हळद घेऊन या, लिंबू घेऊन या, नारळ घेऊन या, ब्ला ब्ला ब्ला, काही घेऊ नका. फक्त भगवंताचं अगदी अंतःकरणातून नामस्मरण करा. तुम्हाला भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्ही त्याच्या मागे मागे गेलं पाहिजे. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाचं. याल तरी यारे लागे, यार 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 तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, यार तरी यारे लागे, यार तरी यारे लागे, यार तरी
यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे आवग्या मागी 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 आवग्या माझ्या मागे मागे आज दे तो पोटा बरी आज दे तो पोटा बरी आज दे तो पोटा बरे आज दे तो पोटा बरी अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज दे तो पोटा भरी 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 याल तरी यारे लागे अवघ्या माझ्या मागे मागे तुका म्हणे गोड लागे तो तो मागे रसना माणूस कोणाच्याही मागे जात नाही जिथे गोडवा आहे तिथेच जातो नाही का विठ्ठल असो बरं मागे मागे जाऊन काय प्राप्त होणार आहे काय फळ प्राप्त होणार काय फलश्रुती प्राप्त होणार आहे जोपर्यंत फलश्रुती सांगत नाही तोपर्यंत आम्ही काय सया करत नाही का आता हे काय मी या ठिकाणी सांगायची जोपर्यंत तुम्ही किती टक्के सांगत नाही तोपर्यंत सया आपण रजिस्ट्रेशन होत नाही नाही का भगवंत सांगतात जर तुम्ही माझ्या मागे मागे आले तर तुम्हाला मी पोट भरेपर्यंत प्राप्त करून देईन हवं ते प्राप्त करून देईन फक्त तुम्हाला माझ्या मागे मागे यावं लागेल तुम्हाला तृप्ती होईपर्यंत प्राप्त करून देईन शास्त्रा सांगतं 5 ठिकाणी तुम्हाला तृप्ती नाही जा मातव जठर जया जलाशय आणि म्हणत काय ते जावेत या 5 ठिकाणी तृप्ती नाही जा मातो म्हणजेच जावई आता हा अभंग आला म्हणजे हे येतच नाही मी नाही का जा मातो म्हणजे जावई आता मीही कोणाचा तरी जावई आहे मी कोणालाही उद्देशून म्हणत नाही जावयाला कितीही दिलं तरी त्याला ते पूर्ण नाही तृप्ती नाही आंबे पाठवले तिने सांगितलं पप्पाने आंबे पाठवलेत बघा माझ्या मोठे आंबे पाठवलेत काय फार्म हाऊस नाही दिला म्हणजेच जावयाला तृप्ती नाही त्याला तुम्ही कितीही द्या त्याला समाधान नाही हे कोणालाही उद्देशून नाही नाहीतर परत महाराज पुढे येत जा मातो जठर जठर म्हणजे आपला हा पोट या पोटामध्ये जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कितीही घाला तो कधीही नाही म्हणत नाही जन्माला आल्यावर आईचं दूध लागतं आणि मरताना ज्यूस लागतं मामा ज्यूस काय लागतं नाहीतर शेवटचं गंगाजल पाणी पण काही तो नकार कधी येत नाही त्याला कितीही तुम्ही द्या तो कधीही नकार देत नाही ज्या वेळेला नकार आला की समजायचं आता आपलं शेवटचा काळ जवळ आला आता आमच्या त्या मेडिकल फील्ड मध्ये सांगितलं जातं सलाईन लावलेली असली आणि जर सलाईन ती रिटर्न यायला लागली ते जात नसेल आणि हाताला जर सूज आली म्हणजे आपलं शरीर जे सलाईन लावलेलं आहे ते ऍक्सेप्ट करत नाही म्हणजे स्वीकार करत नाही आणि शरीर एकदा काय सलाईन स्वीकार करत नाही याचा अर्थ आपली आतमधली मशीन विठ्ठल
हा सिग्नल आहे, सिग्नल. म्हणजेच आता आपण शरीराला अजून त्रास देता कामा नाही. पुढे येतं जठर. जा मातो जठर जया. जया म्हणजे स्त्रिया. स्त्रियांना तुम्ही कितीही आणून द्या, घरी पोचताना जर फोन केला तो फोन तो असा ठेवला जातच नाही. हे आणा, कधी असं बोलणारच नाही की या म्हणून. काही ना काहीतरी घेऊन याच. त्यांना तृप्ती नाही. मी हात जोडून मी माफी मागतो. हे माझे शब्द, हे शास्त्राने दिलेले शब्द आहेत. स्त्रियांना कितीही द्या, 15 तोळ्याची द्या, 20 तोळ्याची द्या, 2 महिन्यातच बाजूच्या बंगल्यात बघितली तिची 25 तोळ्याची आहे. विठ्ठल जामा तो जठर जया जावेत अग्नी. त्या अग्नीमध्ये आपण जर पाहिलं, तुम्ही कितीही आहुती द्या, कितीही तूप घाला, कितीही त्यात काही प्रकारचं तुम्ही व्यंजन घाला, पण ते कधीही नाकारत नाही किंवा परत पाठवत नाही. जे दिलं ते स्वीकारत असतं. कागद टाका, पाणी टाका, काही ठिकाणी पाण्याचा स्वीकार होत नाही, ते विसतं लगेच, पण बाकी इतर काही टाका ते स्वीकारत असतं. मला सांगायचं काय, अग्नी ही सर्व हे स्वीकार असतो, त्याला तृप्ती नाही. शेवटचे तर जलाशय म्हणजेच पाणी, समुद्र, सागर, कितीही तुम्ही आपल्याकडचं पाठवा, पलावाचं पाठवा, रुनवालचं पाठवा, त्या महासागर तो कधीही नाकारत नाही. मला सांगायचं काय, या ज्या हे जे स्थान आहेत याला कधीही तृप्ती नाही. पण या ठिकाणी भगवंत सांगतात, मी तुम्हाला तृप्ती होईपर्यंत देतो, फक्त तुम्ही माझ्या मागे मागे या. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आजी देतो, आज देतो पोट बरी, आज देतो पोट बरी, आज देतो पोट बरी, आज देतो पोट, आज देतो पोट बरी, आज देतो पोट बरी, बरी बरी, आज देतो पोट बरी, आज देतो पोट बरी, आज देतो पोट बरी, पुढे मला तो बरी, पुढे म्हणाल, पुढे म्हणाल तो बरी, आज देतो पोट बरी, आज देतो पोट बरी, आज देतो पोट बरी, पुढे म्हणाल तो बरी, आज देतो पोट बरी, पुरे म्हणाल तो बरी, पुरे म्हणाला, पुरे म्हणाला तो बरी, आज देतो पोट 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 बरी, पुढे म्हणाला तो बरी, पुढे म्हणाला तो बरी, आज देतो पोट बरी, आज देतो पोट बरी, पुरे म्हणाला तो बरी, म्हणाला तो बरी, आज देतो पोट बरी, आज देतो पोट बरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. खर तर समाधान पोट भरेपर्यंत सुख या शब्दाची व्याख्या फक्त अध्यात्म आणि परमार्थामध्येच शोभते. कितीही प्रकारचा बंगला मोठा बांधला
तरीही आपल्याला समाधान होत नाही. गावात आपण 2 माळ्याचा बांधला की बाजूवाल्याने 3ऱ्या माळ्याचा 3 माळ्याचा बांधला तर आपल्याला असमाधान होतं. म्हणजे समाधान शब्द फक्त अध्यात्मामध्येच शोभतो, इतर कुठेही तो शोभत नाही. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता, फक्त त्याच ठिकाणी तुम्हाला समाधान प्राप्त होऊ शकतं, इतर कुठेही तुम्हाला समाधान प्राप्त होऊ शकत नाही. आता हे जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर भगवंत म्हणतात काही नियम आहेत, ते नियम पाळावे लागतील. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. वायफळ बडबड होता कामा नये, धावपळ होता कामा नये, बोलण्याची नाही आता देवा विण काही. बोलायचं तर देवाचंच बोलायचं. मुखी अमृताचे वाणी देह देवाच्या कारणी, बाकी इतर नाही. विठ्ठल असो. आपल्याकडे मर्यादित वेळ फार कमी राहिलाय आणि आपल्याला मूळ विषयाकडे वळायचंय. त्याच्या अगोदर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे देवाचं आपण भजन घ्यायचंय. भजनामध्ये कोणाला समाधी लागली असेल तर आपण परत या मंडपात यावं अशी विनंती. हरिनामात मी नेहमी आता करताना तो प्रमाण सांगतो महाराज. हरिनामात वाजवतो टाळी तोची समर्थ त्रिभुवनी. समर्थ कोण आहे? जो हरिनामात टाळी वाजवतो तोच. नारायण नाम नावडे जयासी तेची मिरासी कुंभ पाकी. मी ते आता ठरवून ठेवलंय. फाईन दाखवल्याशिवाय महाराज मास्क घालतच नाही ना आपण. मास्क कधी घालतो? जेव्हा आपण फाईन दाखवला तेव्हा आपण मास्क घालायला सुरुवात केली, बरोबर ना? मास्क कधी घातला आपण? ज्या वेळेला शासनाने सरकारने फाईन लावला त्या वेळेला आपण मास्क घालायला सुरुवात केली. म्हणून तो प्रमाण आता मी ठेवले जवळ. नारायण नाम ना आवडे जयासी तेची मिरासी कुंभ पाकी. आता कुंभ पाक म्हणजे नेमकी काय? गरुड पुराणाच्या न्यायाने तुकोबाराने इथे आपल्याला वर्णन करून दिलंय. ज्या ठिकाणी कढई असते, मोठी कढई, त्या कढईमध्ये आपल्याला ज्याला भगवंताचं नाम आवडत नाही त्याला, जो भजनात भगवंताचं नाम घेत नाही त्याला त्या कुंभ पाकामध्ये तळलं जात. जसं भजी तळतात तसं तळलं जात. हे माझे शब्द नाहीत, तुकोबरायांचे शब्द आहेत जे गरुड पुराणातून आलेले आहेत. त्यामुळे आता भगवंताचं नाम घ्यायला तुम्ही लाजू नका. अजिबात बाजूवाल्यांनी बघितलं तर काय म्हणेल, अजिबात लाजू नका. लगेच माळ घातली जाणार. फक्त देवाचं भजनामध्ये तुम्ही सामील व्हा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा कुंडली कमरधारी विठाला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मावळी ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरु वामन बाबा महाराज की जय, सद्गुरु सावळम बाबा महाराज की जय, सद्गुरु आप्पा मावळी महाराज की जय, सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. यार तारी यारे लागे, यार तारी यारे लागे, यार तारी यारे लागे, यार तारी यारे लागे,
मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी अवघ्या माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुढे म्हणालो तवरी पोट भरी विठला 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 गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय जय श्रीराम जय श्रीराम ट्रेंडिंग नसावं ना महाराज नाही म्हणून नाही फक्त तेवढा पुरतं तसं नसावं असो खरोखर हे काही दादा खूप छान हार बनवून आणतात मला खूप जीवावर ते लगेच काढायला पण नाही काढलं ते फोटो निघतात फोटो नाही काढला मी सगळीकडे जातात आम्ही त्यांच्या ते नियम पाळण्याचा प्रयत्न करतो भगवंताने हे नियम पाळले गोकुळात चप्पल घातली नाही जोपर्यंत भगवंत गोकुळात होते तोपर्यंत चप्पल घातली नाही शिवलेले कपडे घातले नाही केस कापले नाही शस्त्र बाळगलं हेही भगवंताने जोपर्यंत गोकुळात होते तोपर्यंत नियम पाळले मग जर भगवंताने नियम पाळले तर आम्ही हे नियम पाळले पाहिजे विठ्ठल संप्रदायाचा नियम आहे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी जोपर्यंत भगवंताच्या चरित्राचं वर्णन नाही तोपर्यंत सांगत नाही किंवा काला नाही आजचा हा दिवस काल्याचा दिवस आहे ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये ज्याला विशेष महत्व प्राधान्य दिलं गेले तो आजचा हा दिवस आणि अशा ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याला सेवा प्राप्त होते म्हणजे खरोखर माझी परम पुण्याई असेल किंवा माझं परम भाग्य असेल नाही का फार मोठा अधिकार लागतो आजच्या दिवशी सेवा करायला जेवढे मोठ्या मरांचे उपकार मानू तेवढे कमी आहेत आपल्या समाजावर ज्यांनी जे उपकार केलेत ते मी वर्णन करू शकत नाही केला जगासी उपकार तारी येले नारी नारी नर गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी असो ज्या लीला भगवंताने गोकुळात केल्या त्या लीलेचंच वर्णन ज्या कुरुक्षेत्रावर भगवंताने लीला केला त्याला म्हणतात ज्ञान लीला ज्या द्वारकेत केल्यात त्याला म्हणतात कर्म लीला आणि ज्या गोकुळात केल्यात त्याला म्हणतात
भक्ती लीला विठ्ठल 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 विठ्ठल. काला आजचा दिवस कालाचा. काला म्हणजे नेमकी काय? भोजन. भोजन आपण रोजच करतो. काला म्हणजे भोजन, पण भोजन आपण रोजच करतो. पण काही विशिष्ट ठिकाणी विशिष्ट कारणामुळे त्या भोजनाला विशिष्ट प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं असतं. 10व्याचं 13व्याचं जेवण, लग्नाचं जेवण, काल्याचं जेवण, जेवण तसंच पण निमित्त वेगवेगळं. 13व्याचं जेवण चांगलं असतं, गोडही असतं, पण निमित्त दुःखाचं. लग्नाचं जेवण सुखाचं दुःख नाही का, पण परमार्थ अध्यात्म नाही. या ठिकाणी निमित्तही चांगलं आणि परमार्थही चांगला, म्हणून आजच्या काल्याला विशेष महत्व प्राप्त झालं. जो भजन भगवंताने आपल्या भक्तांना दिला त्याला म्हणतात काला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. 3 प्रकार सांगितलेत काल्याचे संत साहित्यात. उपजनीय पुढते काला खाऊ दही भात, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला. 3 प्रकार सांगितले. 3 क्रमांक न लावता 3 प्रकार सांगितले. आता विस्तार करत नाही, कारण आपल्याला लिहिल्याचंही वर्णन करायचंय. विठ्ठल भगवंताचा जो अवतार झाला त्या गोकुळामध्ये ते विशिष्ट कारणासाठी झाला. कशा करता आहे? तुका म्हणे धर्मसंस्था पणे केला नारायणे अवतार. कुठल्या अवस्थेमध्ये केले? 2 अवस्थांमध्ये भगवंतांनी लीला केल्या. कुठल्या अवस्थेमध्ये? रांगता गोधने राखीता है, रांगता गोधने राखीता है, रांगता गोधने राखीता है, रांगता गोधने राखीता है. ये दश चरित्र खेले नारायण, ये दश चरित्र खेले नारायण, ये दश चरित्र खेले नारायण, नारायण. रांगता गोधने राखीता है, रांगता गोधने राखीता है, रांगता गोधने राखीता है, राखीता गोधने. हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखेत आहे. 2 दशेमध्ये भगवंताने लीला केल्या. रांगत असताना आणि गोधने राखत असताना, म्हणजेच गायी राखत असताना 2 अवस्थेमध्ये भगवंतानी त्या गोकुळामध्ये लीला केल्या. यशोदा माता आपल्या घरामध्ये ज्या वेळेला दही किंवा लोणी करण्याची प्रक्रिया करत होती, दही किंवा लोणी जे बनवण्याची प्रक्रिया करत असताना त्या ठिकाणी रांगत रागवत भगवंत तिच्या जवळ गेले. स्तनपानाच्या अपेक्षाने ते तिच्या जवळ पोचले. आता त्या ठिकाणी यशोदा माता ते काय म्हणतात त्याला? घुसळण. रवी का? रवी हा, रवीने घुसळण. हा, रवीने घुसळण करत होती. आता ते शब्द मला आठवेना मराठी. ते घुसळण करत असताना भगवंत त्याच्या जवळ गेले मातेच्या, आणि ते रवीला पकडून ठेवलं. पकडल्यानंतर यशोदा मातेला कळालं की आपल्या मुलाला काय हवंय. आईला लगेच कळतं की मुलाला भूक लागली आहे की नाही, किंवा आपल्या मुलाला काय अपेक्षा. सोड रवीचा हात बाळा करू दे मंथना, 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 करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना, करू दे मंथना बाळा करू दे मंथना. सोड रवीचा
कार्य जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तिथे सिनियर सिटीजन पण हवा आणि तरुणी हवा, म्हणजेच बॅलन्स होतं. विठ्ठल असो. त्या ठिकाणी ते मंथन करत असताना भगवंत यशोदे मातेच्या जवळ गेले. मातेला कळालं की आपल्या बाबाला भूक लागली आहे. लगेच यशोदे मातेने आपल्या पदरात भगवंताला घेतलं आणि स्तनपान करायला सुरुवात केली. काय यशोदे मातेचं भगवंताचं स्तनपान करायचा त्यांना नशीब प्राप्त झालं नाही का? काय तिचा अधिकार असावा यशोदा मातेचा, किती तिने तपश्चर्या केली असेल, भगवंताला स्तनपान करावं प्राप्त झालं नाही का महाराज? पृथ्वी ज्यांनी तृप्त केली त्याची यशोदा भोजन घाली नाही का? आणि भगवंतही त्याचं स्तनपान स्वीकारतायत. नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे, जो संपूर्ण जगाला पोचतो, संपूर्ण जगाला जो पोचतो, सर्वांना अन्न पुरवठा जो करतो, तो यशोदा मातेकडे अन्नाची अपेक्षा ठेवतो. का तर यशोदा मातेचं किती नशीब असेल किंवा किती तपश्चर्या तिच्या भगवंताच्या प्रती असेल की भगवंताला तिने स्तनपान करावं. बराच काळ झाला. स्तनपान चालू असताना यशोदा मातेला आठवलं की आपण किचन मध्ये गॅसवर काहीतरी ठेवलंय. आता त्यावेळेला गॅस नसेल मामा, काय असेल? चूळ. चूळ चुलीवर काहीतरी ठेवलंय आणि काहीतरी तो सुगंध आला, म्हणजे काही जळण्याचा सुरुवात आरंभ झालाय. आता तिथे मला वाटतं जळण्याचा म्हणजे दूधच असावं. दुधाचं लागायला सुरुवात झाली की लगेच सुगंध येतो नाही का? यशोदा मातेला वास जसा सुगंध आला, भगवंताला जवळून लांब केलं. जसं भगवंताला लांब केलं, भगवंताला फार राग आला. तू प्रापंचिक ठिकाणी मला बाजूला ठेवून प्रापंचिक कार्याकडे लक्ष देते म्हणून भगवंताला राग आला. आता इथे आपण समजायचं काय? आपण प्रपंच करत असताना परमार्थही केला पाहिजे, प्रपंच केला पाहिजे, पण त्याचबरोबर परमार्थही तेवढाच केला पाहिजे. यशोदा मातेने भगवंताला साईडला ठेवलं आणि आतमध्ये त्या किचन मध्ये वळाली. आता भगवंताला जो राग आला तो अनावर झाला. तो प्रकट कसा करायचा? माणूस राग आला की कुठेतरी प्रकट करत असतो नाही का? ज्या वेळेला एखाद्याला भरपूर राग आला, हातात जे असेल ते पहिला फेकून मारतो नाही का? विठ्ठल विठ्ठल तिथे त्या घरामध्ये यशोदा मातेच्या नंद बाबांच्या बरेचसे माठ होते. कुठे दही, कुठे दूध, कुठे ताक. भगवंतांनी सर्व हातात उचलून एक 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 सर्व ते फोडायला सुरुवात केली नाही का? काही काळानंतर ते सर्व फोडून झालं. परत आतमधल्या रूम मध्ये शिरला. तिथे लोणी होतं. लोण्याचंही पूर्ण अस्त फस्त करून ठेवलं. काही क्षणांनी यशोदा माता त्या रूम मध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर मातेने पाहिलं, आता हे जे सर्व क्रिया केलेली आहे ती इथे फक्त एकच व्यक्ती करू शकतो. सर्व शोधायला मातेने सुरुवात केली. हा गडी कुठे लपलेला आहे? हळूहळू पावलाने माता सर्व रूम मध्ये शोधू लागली भगवंताला. आता एका ठिकाणी जे भगवंत बसलेले आणि त्या वानरांना ते भरवत होते. दह्या दुधाचा जो घास होता त्या वानरांना भरवत होते. आता वानर शब्द कुठनं आला? भक्तिवेदांत प्रभुपाद महाराजांच्या मला वाटतं 10व्या स्कंदामध्ये महाराज ते आलेलं आहे. तिथे भगवंत त्या वानरांना दही दुधाचा घास भरवत होते. यशोदे मातेने पाहिलं आणि रागाने, थोडस रागाने पाहिलं आणि भगवंताच्या मागे मागे जाऊ लागली. भगवंताच्या मागे मागे जाऊ लागली आणि असा हात करायचा, फक्त घाबरण्याचं कार्य केलं. मारायची इच्छा नव्हती. भगवंताच्या मागे मागे जाऊ लागली, त्याच्या मागे मागे पळू लागली. आता पण तो हातात येणार आहे का? सहजासहजी भगवंत कोणाच्याही हातात येत
विठ्ठल विठ्ठल देवाला कळलं की आता आपली आई थकली आहे, आता आपण सरेंडर समर्पित व्हावं. जसं भगवंताने असा विचार केला तसे यशोदा मातेच्या जवळ त्यांना गेले आणि मातेने त्यांना जवळ पकडून ठेवलं. थांब, तुला आता मी दोरीनेच बांधते. बांधायला सुरुवात केली. घरातल्या दोऱ्या एक एक करून नायलॉनची, काथ्याची, त्यावेळेला जेवढ्या दोऱ्या होत्या सर्व प्रकारच्या दोऱ्यांनी बांधून संपलं. पण भगवंत काय बांधले? किती बोट? 2 बोट. 2 बोट कमी पडत होती बांधण्यासाठी. कोणाला? भगवंताला. आणि ह्या सर्व प्रकार गावातले गोकुळातले सर्व महिला ज्या गोवळणी होत्या त्या मस्तपैकी हसत हसत पाहत होत्या. यशोदा माता थकली, सर्व दोऱ्या संपल्या. काय चाललंय काय नाही का? घाम फुटला, चेहऱ्यावर हसूही तेवढंच आलं की एवढूसा बाळ पण मला दोऱ्या पुरत नाहीत, नाही का? सर्वांना सर्व बांधता येत नाही. विठ्ठल त्या ठिकाणी भगवंताला परत त्या यशोदे मातेची दया आली. आता त्या माता परत थकल्यात, आता परत आपण त्या आपले सरेंडर झालं पाहिजे. लगेच भगवंत थोडं अजून जवळ गेले आणि स्वतःच त्या दोराला बांधून घेतलं. बांधून घेतल्यानंतर काही अंतरावर 2 प्रकारची झाडं होती, यमल आणि अर्जुन. काय नाव त्यांची? यमल आणि अर्जुन. त्या 2 झाडं जागेवर त्यांच्या जवळच होती. त्यांच्या जवळ गेले. जवळ गेल्यानंतर त्यांना भगवंताने स्पर्श केला. स्पर्श केल्यानंतर आता काही ठिकाणी स्पर्श आहे, काही ठिकाणी असं सांगितलंय की आपल्या अंगावर भगवंताने त्यांना खेचून घेतलं. कशाने? त्या दोऱ्याच्या साह्याने भगवंताने त्यांना जवळ खेचून घेतलं. जसं खेचून घेतलं तसं त्या झाडातनं 2 दिव्य असं तेज ज्योती प्राप्त झाले आणि भगवंतात त्या विलीन झाल्या. झाडातनं ज्योती निघाली आणि त्या भगवंताच्या आत विलीन झाल्या. म्हणजेच त्या झाडांचा उद्धार झाला. या भगवंताच्या लीलेला दामोदर लीला असं सांगितलं गेलं. काय? कुठली लीला? दामोदर लीला. मगाशी आपण ऐकलं कर्म लीला, भक्ती लीला. ही आहे दामोदर लीला. विठ्ठल म्हणजेच भगवंताच्या स्पर्शाने ज्याचा उद्धार झाला त्याला म्हणतात दामोदर लीला. आता त्याचा मागचाही इतिहास आहे. शंकर महादेवांचे महान भक्त आपल्या संपत्तीचे कोणाकडे डिपार्टमेंट आहे? कुबेराकडे. कुबेराकडे संपत्तीचं डिपार्टमेंट कुबेराकडे. कुबेराची 2 मुलं, नीलकुवर आणि मणिग्रीव, नाही का? आता शंकर महादेवांच्या भक्तीला ते फार जवळ झाले. त्यांच्या भक्तीने किंवा म्हणा त्यांच्या अधिकाराने फार भगवान महादेवांच्या ते फार जवळ गेले आणि ते भगवंताच्या शंकर महादेवांच्या जवळचे सहकारी म्हणून त्यांचं नाव लौकिक झालं. साध्या भाषेत पीए झाले असं बोलायला हरकत नाही. म्हणजे अगदी जवळचे. आणि ज्या वेळेला जो माणूस मोठ्यांचा जवळचा असतो त्याला अधिकार फार प्राप्त होत असतात. जसं एखाद्या मंत्र्यांचा पीए असला की त्याला फार अधिकार प्राप्त होत असतो, नाही का? त्याला टोल लागतच नाही, कधी डायरेक्ट एंट्री, कुठे गेट पास नसतो. तसं त्या नीलकुवर आणि मणिगिरी नावाच्या कुबेरांच्या 2 मुलं होती. त्यांना सर्व प्रकारची संपत्ती, वैभव लाभलेलं. वैभव लाभल्यानंतर एखादा माणूस शांत बसतो का? काही ना काहीतरी उपद्रव करतो. आता मला वाटतं ते मालकरी किंवा वारकरी नसावे मामा, ते
वारकरी किंवा माळकरी नसावे. आता तेही भागवतामध्ये आलेलं आहे. प्रभुपाद भक्ती वेदांत प्रभुपाद महाराजांच्या 10व्या स्कंदामध्ये ते आलेलं आहे. आता ज्याला जास्त संपत्ती लाभली की काही ना काही विकार ऑटोमॅटिक येतात, आपोआप येतात. वारणी नावाचं मद्य त्यांनी पियायला सुरुवात केली. कुठल्या नावाचं? वारणी मद्य. मद्य म्हणजे काय? मदिरा. मदिरा. मदिरा म्हणजे अजून सोप्या भाषेत काय म्हणतात ना? विठ्ठल. वारिणी नावाची दारू सोप्या भाषेत. आता ही दारू पित असताना, मद्य पित असताना त्या एका, आता कुठलं तर मला बागेचं नाव आठवेना, एक विशिष्ट प्रकारचं बाग होती. कैलासवरून जी मंदाकिनी नावाची नदी वाहत येते, त्या नदीच्या प्रवाहाच्या जवळ एक बाग होती. त्या बागेमध्ये सर्वांना प्रवेश नव्हता, पण हे जवळचे शंकर महादेवांचे अगदी जवळचे म्हणून त्यांना तो प्रवेश होता त्या बागेमध्ये. आता बाग जवळ, नदी जवळ, मग लगेच त्यांनी ती दारू पित असताना, मद्य प्राशन करत असताना स्त्रियांबरोबर क्रीडा करायला सुरुवात केली. म्हणजे ही पूल पार्टीची सुरुवात तेव्हापासून आहे. आता पूल पार्टी आम्ही म्हणतात, आताची जनरेशन. आता हे मी नाही, भागवतात आलेले महाराज, माझे शब्द खिशातले नाही. आता ते पूल पार्टी त्या वेळेने करत असताना त्या नीलकुंवर आणि मनेग्रीव नावाचे जे कुबेराचे पुत्र आहेत, अगदी वैभवामध्ये निर्लज्ज झाले आणि त्या स्त्रियांबरोबर त्या काय म्हणतात त्याला, नग्न अवस्थेत सर्व क्रिया करायला सुरुवात केली. आता त्याच ठिकाणी त्याच वेळेला नारद महर्षी तिकडनं जात होते. नारद महर्षींनी पाहिलं ह्यांचा हा खटाटोप. म्हणजे एखाद्याला वैभव प्राप्त झालं की तो कुठल्या प्रकारे दर्शन करवायचं लोकांना, नाही का? त्या ठिकाणी गेल्या, त्या स्थानावर गेल्या गेल्या त्या स्त्रियांनी आपला जो देह होता तो आपल्या हाताने लज्जेच्या खातर लपवला. पण त्या या दोन्ही मुलांनी ते क्रिया करत होते, अगदी बेशर्मप्रमाणे तसंच ते करत राहिले. नारद महर्षींचा राग आला. ज्या ज्या वेळेला आपण एखाद्या ज्ञानवृद्ध वयोवृद्धांना आपण पाहतो, तेव्हा आपण एखादी चुकीची क्रिया करत असू तर आपण थांबलो पाहिजे. त्या ठिकाणी आपण थांबलो पाहिजे, त्यांना नमन केलं पाहिजे. आता काही आमच्याबरोबर सहकारी आहेत, कमिटी मेंबर आमचे. आता महाराज म्हणतात 2 मिनिटात मी येतो. मी नेहमी विचार करतो, हा 2 मिनिटं नेहमी जातो कुठे? आता माझ्या समोर तर ते वारकरी नाहीत, पण ते सांप्रदायिक आहेत, निष्ठावंत आहेत. आता एखाद्याला ती पडिले वळण इंद्रिया सकळ सकळ ते माझ्या समोर घेत नाही. ते नंतर मला जातात कुठे, मलाही तर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर माझ्या बरोबर म्हणजे ती माझी जबाबदारी पडते. मला सांगायचं ते एवढंच आहे की एखादा व्यक्ती, एखाद्या ज्ञानवृद्ध आदरणीय लोकांच्या समोर आपण क्रिया करत असतो, ते क्रिया करत असताना आपण सर्व भान ठेवला पाहिजे. तसं त्या ठिकाणी त्या कोबेऱ्याच्या मुलांनी कुठल्याही प्रकारचा भान न ठेवता त्या नग्न अवस्थेत स्त्रियांबरोबर क्रीडा करत राहिले. याला म्हणतात संपत्तीचा माज, नाही का? काय म्हणतात? संपत्तीचा माज. पीत बसले आणि ते क्रिया करत बसले. नारद महर्षींचा त्यांना राग आला आणि त्यांनी तो त्यांना शाप दिला, तुम्ही जसे झाडाप्रमाणेच तिथे राहाल. आणि तीच जी झाडं आज आपण जी मगाशी आपण वर्णन केलं, भगवंताच्या स्पर्शाने त्यांचा उद्धार झाला. मला सांगायचं तर एवढंच आहे की कशाच्या स्पर्शाने कशाचा उद्धार, आणि त्याचा मागचा हा इतिहास. विठ्ठल अशा या भगवंताच्या लीला आहेत, जे तुम्ही आम्ही समजण्याच्या अगदी पलीकडच्या आहेत. आता भगवंत थोडे हे मोठे झाले. मोठ्या झाल्यानंतर बाहेर पडू लागले.
बाहेर पडत असताना सर्व प्रकारचे चोऱ्य कर्म करायला सुरुवात केली. कुठे दह्याची चोरी, कुठे लोण्याची चोरी. आता मगाशी जसं आपण म्हटलं त्या स्कंदामध्ये आलेलं आहे, 10व्या स्कंदात यशोदा मात्या काही विशिष्ट प्रकारच्या गायींना विशिष्ट प्रकारचं मामा ते खाणं देत होते, जेणेकरून विशिष्ट प्रकारचं दूध प्राप्त व्हावं. कशा करता? भगवंता करता, जेणेकरून हा बाहेर चोऱ्या करू नये त्याच्या करता. कशा करता? चोऱ्या करू नये त्याच्या करता. विठ्ठल 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 विठ्ठल. असो, वेळ आपली संपत चालली नाही का, त्यामुळे मला गाडी थोडीशी आता पळवावी लागेल. चोऱ्या केल्यानंतर त्या सर्व गवळणी सर्व प्रकारच्या गाण्याने घेऊन यशोदा मातेकडे केल्या की बाबा आता या तुझ्या कानाला सांभाळ. पूर्ण गावाला याने हैराण करून सोडलंय नाही का. मिळून अवघ्या गवळणी येते अंदाच्या अंगणी. हा ग बाई काना तुझा तुला गोड वाटे, तुम्हासी काही आम्हासी काही तो आवरे ना. यशोदे माते निर्णय घेतला की तू काय इथे थांबू नको, तू शाळेत जा. त्यावेळची शाळा म्हणजे गाई राखण्याची शाळा नाही का महाराज. गाई चारायचं जे कार्य भगवंताने सुरुवात केली, आता ते नुसती सुरुवात केली म्हणजे गाई चारणाला सोडलं म्हणजे नुसतंच नाही, तिथे काहीतरी कार्यही केलं पाहिजे. मग वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळले. हुतुतू, हमामा, लगोरी असे वेगवेगळे. हमामा पोरा हमामा घुमडी वाजे गमामा. हमामा पोरा हमामा घुमडी वाजे. हमामा पोरा हमामा घुमडी वाजे गमामा. हमामा पोरा हमामा घुमडी वाजे. हो घुमडी बाजे घुमडी बाजे घुमडी बाजे घमामा. घुमडी बाजे घुमडी बाजे हो घुमडी बाजे घुमडी बाजे घुमडी बाजे घमा घमा. घुमडी बाजे घुमडी बाजे घुमडी बाजे घमा घमा. हे हमामा बोला हमामा घुमडी बाजे घमा. हमामा घुमडी बाजे घमा. हे हमामा बोला हमामा घुमडी बाजे घमा घमा. हे आट्या पाट्या सुवर्णाच्या गोट्या डाब मांडीला. हे आट्या पाट्या सुवर्णाच्या गोट्या डाब मांडीला. या विठून डाब मांडीला. या कृष्णाने डाब मांडीला. हो या विठूचा गजन हरी नामाचा झेंडा रोविला. झेंडा रोविला या विठूचा गजरा हरी नामाचा झेंडा रोविला. हे विठूचा गजरा हरी नामाचा झेंडा रोविला. हा वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाब मांडीला. हे झेला रे झेला. हा हा झेला रे झेला. हो वरच वरी झेला. हो वरच वरी झेला. हा झेला रे झेला. झेला रे झेला. हो खेळ मांडीला लगोरी. हा खेळ मांडीला लगोरी. हा खेळ मांडीला लगोरी. हा खेळ मांडीला लगोरी. हा खेळ खेळे नाना परी. हा खेळ खेळे नाना परी. हा खेळ मांडीला लगोरी. हा खेळ मांडीला लगोरी. हा
या राधिकेचा नवरा नवरा या राधिकेचा नवरा नवरा खेळे भवरा गे बाई भवरा खेळे भवरा गे बाई भवरा या राधिकेचा नवरा नवरा खेळे भवरा गे बाई भवरा खेळे भवरा गे बाई भवरा बाई भवरा अशा प्रकारे भगवंताने आपल्या गोपाळांबरोबर सर्व जे प्रकारचे आपल्याला आता ऐकले सर्व प्रकारचे खेळ खेळले. मन शांतेय कर्म क्रीडा महाराज त्याला शास्त्राने सांगितलंय मन शांतेय कर्म क्रीडा. ज्या क्रीडेने आपल्या मनाला शांती लाभते त्या क्रीडेला म्हणतात खेळ नाही का. आता जे खेळ चालू आहेत ते गांधीजी करता आताचे खेळ गांधीजी करता त्यावेळेचे खेळ मनाच्या शांती करता. विठ्ठल असो सर्व प्रकारचे भगवंताने आपल्या गोपाळाबरोबर खेळ खेळले. फक्त भगवंत याच अवतारामध्ये गोपाळांच्या आपल्या भक्तांच्या एवढे जवळ जातात किंवा त्यांचं खेळ खेळतात त्यांचं उष्ट खातात. इतरत्ल कुठल्याही अवतारामध्ये भगवंत आपल्या गोपाळांच्या एवढ्या जवळ जात नाही. बहुधा म्हणूनच त्याचं लीलेचं वर्णन काल्याच्या प्रसंगात करायचं असं संप्रदाय ठरावं असावं. याच लीलेमध्येच भगवंताच्या आपण जवळ जाऊ शकतो. इतर कुठल्याही अवतारामध्ये जर आपण नीट पाहिलं प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या जवळ कुठल्या ना कुठल्या प्रकारचे शस्त्र आहेत. फक्त याच अवतारामध्ये भगवंत आपल्याला विदाऊट शस्त्र दिसतात नाही का. मोहरी पावा वाहे काठी नाही का. विठ्ठल त्या गोपाळांनी सर्व प्रकारचे खेळ खेळल्यानंतर सांगितलं तुम्ही उपास सोडून आला असाल. आम्ही अजून काय उपास सोडला नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख नाही का. सामान्य जीवने कितीही धावपळ केली किती तळमळ केली जर परमार्थ केला नाही तर त्याला समाधान नाही. अगदी तसंच कितीही खेळ खेळले तर तुम्हाला जर भूक लागली तर तुमचं चित्त कशात राहत नाही. पहिला आपण काय केलं पाहिजे आता भोजन केलं पाहिजे. भगवंताने सांगितलं ठीक आहे जशी माझी शिदोरी आहे तुम्ही तशी शिदोरी घेऊन या. आता शिदोरी म्हणजे नेमकी काय जे प्रवासात आपण जेवणाकरता घेऊन जातो त्याला म्हणतात शिदोरी. आणि भगवंताने सांगितलं माझी शिदोरी आहे तशी तुम्ही घेऊन या. गोपाळाने सांगितलं तुका म्हणे घरी माझे कोणी नाही घरी किंवा घरी. आता आमच्या घरी कोणी नाही आम्हाला तुम्ही काय आपल्यापासून दूर करू नका. तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही आचरण करू तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही वागणूक करू. फक्त आम्हाला तुम्ही लांब करू नका. त्या गोपाळांच्या प्रार्थनेला विनंतीला भगवंतांनी मान दिला आणि स्वतःची शिदोरी आणि त्यांची शिदोरी ही एकत्रित केली आणि त्याला शिदोरीला म्हणतात काला. वारकरी आणि अवारकरी एकाच मंडपात श्रवणाला बसतात त्याला म्हणतात काला नाही का. अशा प्रकारे भगवंताने तिथे त्या ठिकाणी यमुनेच्या ठिकाणी काला संपन्न केला. काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगी जो लाभ फक्त गोपाळांना प्राप्त झाला इतर कोणालाही तो प्राप्त झाला नाही. तुलका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगी तो फक्त वैष्णवान संतांबरोबर आपल्याला प्राप्त करता येतो. ज्या काल्याच्या प्राप्तीसाठी संत परत जन्म घ्यायला तयार आहेत असा या काल्याचं महत्व संतांनी सांगितलंय. काल्याच्या आसे देवजळी झाले मासे. उच्चिष्ट
लभे देवा ते हे सदैव गोवळ्या. फक्त गोपाळांनाच तो काळ प्राप्त झाला. देवाला इंद्रादी ब्रह्मालाही तो काला प्राप्त झाला नाही. त्याकरता आपण काय व्हावं लागेल? गोपाळ व्हावं लागेल. गोपाळ. तरच तो आपल्या काल्याचा प्रसाद प्राप्त होऊ शकतो. असो, याल तरी यारे लागे अवघ्या माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटे त्याने नका भरू पोटे. भगवंताने तो काल्याचा प्रसाद स्वतःही खाल्ला आणि त्या गोपाळांनाही भरवला. पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. भगवंताने त्याचं स्वतः खाल्लं आणि त्यांनाही भरवलं आणि त्यांचं उच्चिष्टही खाल्लं नाही का. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. म्हणून त्या काल्याला विशेष महत्व प्राप्त झालं. स्वतः भगवंत स्वतःच्या हाताने आपल्याला तो प्रसाद देतो. कॅटरर्सवाला नाही, कॅटरर्सवाला नाही, भटजी नाही, स्त्रिया नाही. स्वतः भगवंत स्वतःच्या हाताने आपल्याला तो प्रसाद भरवतात. म्हणून त्या काल्याला विशेष महत्व प्राप्त झालं. असो, जसं शक्य होईल तसं आपल्या समोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. संतांचे अभंग त्यांचं चिंतन हे व्यापक आहे. आपण सामान्य जीव त्या विचारांपर्यंत त्या खोलीपर्यंत पोचणं हे अशक्य आहे. जे काय चांगलं आहे सर्व मोठ्या महाराजांचं, साळाराम बाबांचं, वासुदेव बाबांचं आहे. मुखातून एखादा शब्द माझ्या केला असेल, कोणाला लागला असेल तर माझा वाणीचा दोष, बुद्धीचा दोष समजून आपण मला क्षमा कराल अशी अपेक्षा ठेवतो. जे काय चांगलं आहे सर्व त्यांचंच आहे. इथे फक्त माझ्या वडिलांची मिरासी ग देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा. फक्त आणि फक्त परंपरेने आलेली ही सेवा आहे. माझा आपल्या समोर उपदेश करण्याचा अजिबात अधिकार नाही. आज मोठ्या महाराजांबरोबर ज्यांनी सहकार्य केलं संप्रदायामध्ये, संपूर्ण वेळ ज्यांनी वेळ दिला, आदरणीय वैकुंठवासी तरुणांना त्यांचाच पुण्यस्मरण. तिथे ते आज गावात कार्यक्रम आहे. पण आता ही पण परंपरेची सेवा आता मला नाकारताही येत नाही. म्हटलं महाराज करायचे, आता करायचे मग मला नाही बोलता येत नाही. आता ते पण असो, जे काय चांगले सर्व त्यांचे झालेली सेवा पांडुरंगाच्या महादेवांच्या चरणी समर्पित करून वाणीला इथे पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. या इकडे चला, या इकडे या. अंडे घेऊन या इकडे, पुढे या, पुढे या. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. शिंके लाविले दुरी होतो तिघांचे मी वरी वाहती त्या धारा वाहे दोहींच्या कोपरा वारे दोहीकडे तुका म्हणे हाती टोकाधिकवणे नेदिका वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे कंठी धरिला कृष्णमणी अवघाजये प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही
महाराज क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध काही विचारिला अधिकार अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी क्षमापराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे केले शरण आता उठावे मना येत नाही नारायण सुरवाडिकापणे येते सापडले गेले आता उठावे मना येत नाही नारायण म्हणे आता उठावे मन येत नाही नारायण करोनी आरती चक्रपाणी ओवाळते आगे बुडाले नवसधन्य काळा दिवस भावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आगे बुडाले नवसधन्य काळा दिवस हो तुका बाहे टाळी होता सन्निध जवळी आगे बुडाले नवसधन्य काळा प्रेमास प्रेमारती गोविंदा देवो धन्य धन्य केलो नित्य कंटियावलो आवाळा प्रौढाणी मुग्धाओ वाली ते परमान धन्य केलो नित्य कंटियावलो हे नामा म्हणे केशवाते कोणी राहिलो कसे धन्य लोचन नित्य करीती अवलोकन आपल्या या भागामध्ये वारकरी संप्रदाय आपल्याला जो लाभला आता आदरणीय आपल्या अधिष्ठान जे आहेत सावळाराम बाबा यांचे गुरुवर्य आपण ज्यांच्या परंपरेतले आहोत त्यांचं पुण्यस्मरण सोहळा अर्थात षष्ठी महोत्सव 4